नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण आयोनायझेशन एनर्जीबद्दल चर्चा केली होती. आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन काय सांगितली आपण? इट इज डिफाइंड ॲज अ अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲन ॲटम. बघा काय म्हटलं आपण त्याच्यामध्ये. सपोज हा आपला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या भोवताली हे सगळे ऑर्बिटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्या इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. आता हा जो शेवटच्या ऑर्बिटलमधला जो इलेक्ट्रॉन आहे हा लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन आहे, कारण की न्यूक्लियसपासून त्याचं अंतर कसं आहे, जास्त आहे. मग हा इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी, हा इलेक्ट्रॉन ॲटममधून काढून घेण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत? आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे. परत लक्षात घ्या काय सांगतो आयोनायझेशन एनर्जीमध्ये आपण अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲन ॲटम. इट इज कॉल्ड एज आयोनायझेशन एनर्जी. मग आयोनायझेशन एनर्जीचे युनिट्स काय, त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जीचं व्हेरिएशन कशा पद्धतीने होतं, ग्रुप्समध्ये, पिरियड्समध्ये, कोणकोणते फॅक्टर्स आयोनायझेशन एनर्जीवर अफेक्ट करतात, हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. मित्रांनो, आज आपल्या डिस्कशनचा जो टॉपिक आहे, जो पॉईंट आपण आज डिस्कस करणार आहोत, त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आणि आयोनायझेशन एनर्जी हे कम्प्लीट रिव्हर्स आहे. इथून आपण इलेक्ट्रॉन काढून घेतो. आयोनायझेशन एनर्जी काय म्हटलं आपण? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, म्हणजे लागणारी एनर्जी कशासाठी? इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो मित्रांनो? आयोनायझेशन एनर्जी. त्याच्या कम्प्लीट ऑपोजिट टर्म आहे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. त्याची काय डेफिनेशन ते बघा. काय डेफिनेशन म्हटली आपण? इट इज डिफाइंड ॲज अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड. इथंच डिफरन्स आहे. आयोनायझेशन एनर्जीमध्ये अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे एनर्जी लागते, आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये काय? अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड, एनर्जी बाहेर टाकली जाते. ओके. अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड व्हेन ॲन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू ॲन ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट. जेव्हा एखाद्या ॲटममध्ये आपण एखादा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड करतो, तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड करताना जी एनर्जी बाहेर टाकल्या जाते त्या बाहेर टाकल्या गेलेल्या एनर्जीला, त्या रिलीज झालेल्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत? काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. परत सांगतो आपण काय डेफिनेशन आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड, बाहेर टाकली गेलेली एनर्जी. कधी? व्हेन ॲन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज ॲडेड, जेव्हा एखादा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आपण ॲटममध्ये ज्यावेळेस ॲड करतो त्यावेळेस जी एनर्जी बाहेर टाकली जाते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. बघा हा तुमचा एक्स. एक्स म्हणजे काय आहे? ॲटम. ओके. त्या ॲटममध्ये आपण एक इलेक्ट्रॉन ॲड करतोय. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो मित्रांनो? निगेटिव्ह चार्ज. ओके. हा इलेक्ट्रॉन आपण याच्यामध्ये ॲड करतोय. हा इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर त्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की त्या ठिकाणी कोणता चार्ज येत असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. बघा मग एक्सवर कोणता चार्ज आलेला आहे? निगेटिव्ह चार्ज आला आहे. ओके. इथे एक्सवर कुठला चार्ज होता का? न्यूट्रल ॲटम होता. पण ज्यावेळेस आपण एक इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲड केला त्यावेळेस त्याच्यावर कुठला चार्ज आलेला आहे? निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि हा इलेक्ट्रॉन ॲड करत असताना जी एनर्जी बाहेर टाकली गेली त्या बाहेर टाकल्या गेलेल्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. त्याला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ओके मित्रांनो, या इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचे युनिट्स कोणते आहेत ते बघूयात. बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचे 2 युनिट्स आहेत. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आपण 2 युनिटमध्ये एक्सप्रेस करू शकतो. पहिलं आहे किलो जूल पर मोल, दॅट इज KJ पर मोल. दुसरं युनिट आहे इलेक्ट्रॉन वोल्ट, म्हणजेच काय? EV. या 2 युनिटच्या मदतीने आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी
एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे, डेफिनेशन झालं, युनिट झाले. ओके. हां मित्रांनो, आपण आयोनायझेशन एनर्जीचा अभ्यास करत असताना काय म्हटलं होतं बघा, परत बघूयात आपण. मित्रांनो, हा एक ॲटम आहे. ठीक आहे, या ॲटममध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट जे आहे, त्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एक. जो शेवटचा जो ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत? 5 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. ठीक आहे, न्यूक्लियस पासूनचं आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं अंतर कसं आहे? जास्त आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन इतर इलेक्ट्रॉनच्या मानाने लूजली हेल्ड असेल. हा इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणतोय? आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे, पहिला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणणार? फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे, दुसरा इलेक्ट्रॉन काढताना जी एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणणार? सेकंड आयोनायझेशन. आणि त्याप्रमाणे त्याच्या पुढचा असेल तर थर्ड आयोनायझेशन एनर्जी. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. मग जसं आपण एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स त्या ॲटममधून काढू शकतो त्याच पद्धतीने आपण एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स त्या ॲटममध्ये ॲड करू शकतो. मग पहिला इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणणार आपण फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. दुसरा इलेक्ट्रॉन ॲड करताना जी एनर्जी आपण जी एनर्जी बाहेर टाकल्या जाणार आहे किंवा ती जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार? सेकंड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ओके, एक्झाम्पल बघू आपण. मित्रांनो, सल्फर हा आपण एक्झाम्पल म्हणून घेतला आहे. सल्फर हा ॲटम आहे. या सल्फरमध्ये आपण सल्फरवर कोणता चार्ज दिसतोय का आपल्याला? आता या ठिकाणी सल्फरवर कोणत्याच प्रकारचा चार्ज नाही आहे. ठीक आहे, या सल्फरमध्ये आपण एक इलेक्ट्रॉन ॲड करतोय. एक इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळे सल्फरकडे इलेक्ट्रॉनची संख्या काय होणार? वाढणार. ठीक आहे, सल्फरकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली त्यामुळे सल्फरवर कोणता चार्ज येणार? आता मायनस चार्ज येणार. ठीक आहे, मग हा इलेक्ट्रॉन ॲड करताना त्या ठिकाणी जी एनर्जी बाहेर पडली आहे जी एनर्जी रिलीज झाली त्याला आपण काय म्हणणार आहोत? फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. आपण पहिलाच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲड करतोय. मग पहिला इलेक्ट्रॉन ॲड करताना जी एनर्जी बाहेर पडली त्याला आपण काय म्हणणार आहे? फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो बघा, सल्फरमध्ये आपण एक इलेक्ट्रॉन ॲड केलं, सल्फरचं कन्व्हर्जन युनी निगेटिव्ह ॲटम S- मध्ये झालं आणि या प्रोसेसमध्ये 200.43 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी बाहेर टाकली गेली. ही जी 243 किलोजूल एवढी एनर्जी आहे त्या एनर्जी रिलीज झालेला आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ओके, किती इलेक्ट्रॉन ॲड केला आपण? पहिलाच इलेक्ट्रॉन ॲड केला. मग याला आपण म्हणणार फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ठीक आहे, मग आता आपल्याला अजून एक इलेक्ट्रॉन ॲड करायचं आहे. ठीक आहे, कोणामध्ये? याच्यामध्ये. आता सल्फरमध्ये इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळे सल्फरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? S- मध्ये झालं. S-. आता या S- मध्ये आपल्याला अजून इलेक्ट्रॉन ॲड करायचा आहे. मित्रांनो, सल्फरवर पण निगेटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवर पण कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. दोघे चार्ज कसे आहेत? सारखे. त्यामुळे दोघांमध्ये काय होणार आहे? रिपल्शन होणार आहे. मग हा इलेक्ट्रॉन आपण सहजासहजी त्या सल्फरमध्ये ॲड करू शकू का? तर ॲड करता येणार नाही. तिथं एनर्जी रिलीज नाही होणार तर आपल्याला एनर्जी द्यावं लागेल. बाय फोर्स आपल्याला तो इलेक्ट्रॉन ॲड करावं लागेल. मग अशा वेळेस जी एनर्जी बाहेर पडते त्याचं चिन्ह प्लस न राहता काय होतंय? मायनस. ती आहे. हा इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी आपल्याला -330 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी द्यावी लागेल. दुसरा इलेक्ट्रॉन ॲड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार? सेकंड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची व्हॅल्यू प्लस असते, पण सेकंड आणि त्याच्यापेक्षा पुढची ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन ॲड करत जाऊ मित्रांनो त्यावेळेस इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची जी व्हॅल्यू आहे ती नेहमी काय येणार आहे? मायनस येणार आहे. आत्ताच आपण कारण बघितलं, सल्फरवर एक इलेक्ट्रॉन ॲड केला, सल्फरचं कन्व्हर्जन सल्फर मायनसमध्ये झालं
कारण की इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की निगेटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे. आता सल्फरवर पण निगेटिव्ह चार्ज आहे. अशा या निगेटिव्हली चार्ज असलेल्या सल्फरमध्ये आपण एक इलेक्ट्रॉन अजून ॲड करतोय. इलेक्ट्रॉनवर पण कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. मित्रांनो, निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जमध्ये नेहमी काय होणार आहे? रिपल्शन होणार. मग इलेक्ट्रॉन सहजासहजी ॲड होईल का? आपोआप ॲड होणार का? नाही. त्याला आपल्याला फोर्सफुली त्याला काहीतरी एनर्जी देऊन तो इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲड करावा लागेल. मग अशा वेळेस किती एनर्जी द्यावी लागेल? 330 किलो जूल पर मोल. आणि याचं कन्वर्जन कशामध्ये झालं? मग S-2. पहिला होता S-, आता हा झाला S-2. ही आहे फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटीची एनर्जी, ही सेकंड इलेक्ट्रॉन अफिनिटी एनर्जी. ओके. याची व्हॅल्यू किती आहे? मायनस. याची व्हॅल्यू किती आहे? प्लस. ओके. सो हा इंट्रोडक्टरी पार्ट झाला कोणाबद्दलचा? इलेक्ट्रॉन अफिनिटी. डेफिनेशन सांगितली की एक इलेक्ट्रॉन आपल्याला ज्यावेळेस आपण एखाद्या न्यूट्रल ॲटममध्ये ॲड करतो त्यावेळेस जी एनर्जी बाहेर टाकल्या जाते त्या बाहेर टाकल्या गेलेल्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटीचं युनिट काय सांगितलं आहे? किलो जूल पर मोल किंवा इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. जशा पद्धतीने आपण आयोनायझेशन एनर्जी फर्स्ट, सेकंड, थर्ड पद्धतीने करू शकतो तसं आपण एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲड करत असतो. पहिला इलेक्ट्रॉन ॲड करताना आपल्याला एनर्जी रिलीज होते, त्यामुळे त्याचं साईड करते प्लस. पण ज्यावेळेस आपण दुसरा इलेक्ट्रॉन ॲड करतो त्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज्ड आयनमध्ये ॲड करत असतो. मग अशा वेळेस आपल्याला दोघांमध्ये काय प्रतिकर्षण होणार, त्यामुळे आपल्याला एनर्जी द्यावी लागणार तो इलेक्ट्रॉन ॲड करताना. म्हणून सेकंड इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू किती आहे? मायनस. ओके. आता मित्रांनो आपण बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रॉन अफिनिटी. So friends, now we are discussing the various factors which are affecting electron affinity. त्यात पहिला फॅक्टर आहे न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लियसवर जो चार्ज असतो त्या चार्जला आपण न्यूक्लिअर चार्ज म्हणतो. न्यूक्लिअर चार्ज हा नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे मित्रांनो. आपण पिरियडिक टेबलमध्ये लेफ्टपासून राईटकडे जसं जातो तसा न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. बघा आपण आलेलं आपण as we move across the period the nuclear charge increases. For example, boron atomic number 5, carbon, nitrogen, oxygen, fluorine 6, 7, 8, 9. ओके. बोरॉनकडे 5 इलेक्ट्रॉन आहे आणि प्रोटॉन्स पण किती असतील? 5. म्हणून बोरॉनवर न्यूक्लिअर चार्ज +5, कार्बनवर +6. याप्रमाणे आपण जर बघितलं न्यूक्लिअर चार्ज काय होतंय? न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. न्यूक्लियसचा चार्ज वाढल्यामुळे न्यूक्लियस कसा होणार मित्रांनो? पॉवरफुल होत जातो. न्यूक्लियस जेवढा पॉवरफुल होत जाईल तेवढा त्याचं इलेक्ट्रॉनबद्दलचं आकर्षण कसं होत जाणार आहे? न्यूक्लियसवर कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. आणि इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोघांमध्ये नेहमी कसं असतं? अट्रॅक्शन असतं. जेवढं न्यूक्लिअर चार्ज वाढत जाईल मित्रांनो तेवढा इलेक्ट्रॉनबद्दल असलेले जे आकर्षण आहे, इलेक्ट्रॉनचा अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. ठीक आहे. मग तेवढा इलेक्ट्रॉन तो इझिली हँडल करू शकतो. मग जेवढा इलेक्ट्रॉन तो इझिली हँडल करू शकतो आपण त्याच्यामध्ये सहजासहज इलेक्ट्रॉन ॲड करू शकतो. सो न्यूक्लिअर चार्ज वाढला तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं तर आपण इलेक्ट्रॉन सहजासहजी ॲड करू शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन अफिनिटी ही वाढणार आहे. ओके. काय म्हटलं? न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढतो आणि इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढल्यामुळे जास्तीत जास्त एनर्जी बाहेर टाकली जाते ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉन ॲड करतो. जास्तीत जास्त एनर्जी बाहेर टाकली जाते म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी ही वाढते. न्यूक्लिअर चार्ज वाढला, इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढणार. हे लक्षात ठेवायचं आहे. ॲज न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑल्सो इन्क्रीजेस. हा झाला पहिला फॅक्टर. पुढचा फॅक्टर बघू. दुसरा फॅक्टर आहे ॲटॉमिक साईज. आपण स्टेटमेंट लिहूया. काय स्टेटमेंट लिहिले आपण? दुसरा फॅक्टर कुठला आहे? ॲटॉमिक साईज. काय म्हणताय? ॲज atomic size increases, atomic size वाढली, the value of electron affinity decreases. atomic size वाढल्यानंतर इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी होते.
का कमी होणार बघा, हा एक ॲटम आहे, हा सेकंड ॲटम आहे. सपोज याला आपण ॲटम ए म्हणूयात आणि हा आहे ॲटम बी. ए पासून बी, ए पेक्षा बी मोठा आहे, बरोबर. हां बघा, ए पेक्षा बी मोठा आहे, त्यामुळे बी मध्ये काय होणार, न्यूक्लियस आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत यांचं अंतर काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. अंतर वाढलं, अट्रॅक्टिव्ह फोर्स, न्यूक्लियस आणि हे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यातला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होणार, कमी होणार. अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्सचं या न्यूक्लियस प्रति जे आकर्षण आहे ते कमी होणार आहे. समजा अशा या ॲटममध्ये आपण अजून एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर हा इलेक्ट्रॉन तो न्यूक्लियस प्रॉपर हेल्ड करू शकतो का, कारण की न्यूक्लियस आणि हे जे शेवटचे इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स वाढलं आहे. डिस्टन्स वाढला, याच्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाला. अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस सहजासहजी व्यवस्थित हँडल करू शकणार आहे का, तर नाही. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडणार आहे त्याची संख्या कशी होते, त्याची व्हॅल्यू कशी होणार आहे, कमी होणार आहे. पण इथं बघा, हा न्यूक्लियस आहे, समजा इथं आपण एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमधलं अंतर कसं आहे, कमी. अंतर कमी आहे, त्यामुळे याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, जास्त आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन तो व्यवस्थित हेल्ड करू शकतो. अशा वेळेस इथून जी बाहेर पडलेली ऊर्जा आहे, जी एनर्जी बाहेर पडली त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, लार्ज. आणि इथे काय होते, ॲटॉमिक साईज वाढली, न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स वाढलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला. त्यामुळे अशा ठिकाणी समजा आपण एखादा इलेक्ट्रॉन ॲड केला तर त्या ठिकाणी तो इलेक्ट्रॉन तो न्यूक्लियस व्यवस्थित हेल्ड करू शकणार नाही. मग अशा वेळेस जी एनर्जी बाहेर पडते त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, लेस. ही लार्ज आणि ही लेस आहे. म्हणून आपण काय, ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस. ओके, हा झाला दुसरा फॅक्टर. पुढचा फॅक्टर आपण बघूया. पुढचा फॅक्टर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण मागे चर्चा केली ती एक्स्ट्रा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणकोणते आहे ते बघा मित्रांनो. एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशन बद्दल आपण म्हटलं होतं. सपोज हा पी ऑर्बिटल आहे, px py pz. ओके, आता प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन दिसतोय, याला आपण म्हणणार हा कुठला प्रकार आहे, एक्झॅक्टली हाफ फील्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज आपण हे म्हणूया हा बी आहे, परत हा px py pz. एका ऑर्बिटलमध्ये मॅक्सिमम आपण 2 इलेक्ट्रॉन इनकॉर्पोरेट करू शकतो. आपण बघतोय की प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे हे जे ऑर्बिटल आहे ते कसं आहे, कम्प्लिटली फील्ड आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड. हे जे 2 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते आहेत ते कसे मित्रांनो, एक्स्ट्रा स्टेबल आहेत. मग असे एक्स्ट्रा स्टेबल ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल त्यावेळेस समजा आपण त्याच्यात एखादा इलेक्ट्रॉन ॲड करायचा प्रयत्न केला तर तो होत नाही. कारण की समजा आपण इथे एखादा इलेक्ट्रॉन ॲड केला तर ते एक्झॅक्टली आत फील्ड राहत आहे का, नाही, पार्शली फील्ड होते. त्याची एक्स्ट्रा स्टेबिलिटी त्या ठिकाणी काय होते, लॉस्ट होते, लूज होते. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन सहजासहजी ॲक्सेप्ट करत नाही. सो वेन द एलिमेंट्स हॅविंग exactly half filled or completely filled electron configuration, they will not show the electron affinity, because if they gain some electron they will lose their extra stability. To avoid this they will not accept an extra electron. Okay, so this is the third factor which is affecting electron affinity. So there are 3 factors. First is nuclear charge. What we have seen, nuclear charge increases, electron affinity increases. Second factor was atomic size. Atomic size increases, electron affinity decreases. Third factor is electronic configuration. The elements having exactly half filled or completely filled electronic configuration, they will show resemblance to electron affinity. These are the 3 factors which are affecting the electron affinity. Now we will see the trends of electron affinity
across the period and across the groups. आपण बघतोय व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी इन पिरियड. पिरियड्स म्हणजे काय, ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, पिरियड्स. बघा काय होतोय, पिरियड्समध्ये ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो ॲटॉमिक नंबरमध्ये वाढ होणार. ॲटॉमिक नंबर वाढला त्यामुळे काय वाढणार, न्यूक्लिअर चार्ज वाढणार. न्यूक्लिअर चार्ज वाढला की ॲटॉमिक साईज काय होते, कमी होते. ॲटॉमिक साईज कमी होत गेली त्यामुळे फोर्स ऑफ attraction between the nucleus and incoming electron increases. ॲटॉमिक साईज कमी झाल्यामुळे काय होणार, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स मधलं अंतर कमी होतं. इलेक्ट्रॉन्स मधलं अंतर कमी झाल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे आपण एखादा एक्स्ट्रॉइड त्या ठिकाणी ॲड केला तर तो सहजासहजी तो न्यूक्लियस व्यवस्थित त्याला हँडल करू शकतो. त्यामुळे सो द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू अट्रॅक्ट ॲडिशनल इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. त्यामुळे तो ॲडिशनल इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन अफिनिटीमध्ये काय होत आहे, वाढ होत आहे. ठीक आहे. सो इन अ पिरियड व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीजेस. एक्झाम्पल बघा मित्रांनो, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9 आणि निऑन 10. आपण एका पिरियडबद्दल चर्चा करतोय. ठीक आहे. न्यूक्लिअर लेफ्ट पासून राईट कडे काय होत गेलंय, ॲटॉमिक नंबरमध्ये वाढत गेलेली. याचा 3 आहे तर याचा काय आहे 10. ॲटॉमिक नंबर वाढला. ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे काय वाढलंय, न्यूक्लिअर चार्ज वाढलाय. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे काय कमी झाली, ॲटॉमिक साईज कमी झाली. ठीक आहे. ॲटॉमिक साईज कमी झाल्यामुळे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन सहजासहजी न्यूक्लियस हँडल करू शकतो. त्यामुळे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड होतोय. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इझिली ॲड होऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढते. आपण बघितलं इथं थोड्याशा इरेग्युलरिटी दिसत आहेत. कोणाच्या संदर्भात, बेरिलियम असेल, नायट्रोजन असेल आणि निऑन असेल. यांच्या इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू किती आहे, 0. त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. पण आपण इथं बघितलं 59.5, 83, 127, 141, 328 इलेक्ट्रॉन अफिनिटीची संख्या व्हॅल्यू काय होते, वाढते. म्हणून आपण काय म्हटले, इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीजेस. ओके. सो इन अ पिरियड इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीजेस. पण आता हे बेरिलियम असेल, नायट्रोजन आणि निऑन यांच्या इलेक्ट्रॉन अफिनिटी 0 का आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. बघा आपण आताच म्हटलं की ज्यावेळेस एक्स्ट्रा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल त्यावेळेस त्यांना इलेक्ट्रॉन घेण्याची गरज असते. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तर घेत नाही. त्यामुळे त्यांची इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू कशी असतं, 0 असतं. आपण नायट्रोजन बघूया. ठीक आहे. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p3. 2p3 म्हणजे हे एक्झॅक्टली हाफ पीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यामुळे ते कसं आहे, एक्स्ट्रा स्टेबल आहे. सो ते अजून एखादा इलेक्ट्रॉन स्वतःकडे ॲक्सेप्ट करून एक्स्ट्रा स्टेबिलिटी घालवत नाही. त्यामुळे त्यांची इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू 0 असते. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे आपण बघितलं निऑन ॲटॉमिक नंबर आहे का, कॉन्फिगरेशन 1s2, 2s2 आणि 2p6. 2p6 म्हणजे कम्प्लिटली फिट ऑर्बिटल आहे. सो दे विल नॉट ॲक्सेप्ट ॲन ॲडिशनल इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय बेरिलियम, नायट्रोजन अँड हेलियम will show the 0 value of electron affinity. So this is the trend for period for electron affinity. Now let us see the trend for electron affinity in a group. Groups म्हणजे काय, vertical lines. ग्रुप मध्ये काय होतं मित्रांनो, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज वाढलं की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स मधलं जे अंतर वाढतं. अंतर वाढल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स ॲडिशनल इलेक्ट्रॉन न्यूक्लियस सहजासहजी त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित हँडल करू शकत नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू काय होत जाते, कमी होत जाते. सो ॲज वी मूव्ह अक्रॉस द ग्रुप द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस ॲज द ॲटॉमिक साईज increases. Okay, so friend, this is all about the electron affinity. In today's lecture we have discussed the definition as well as the factors affecting electron affinity. After that we have discussed the trend of electron affinity in a period as well as in group. Thank you.